दौऱ्यावरती तुम्ही आलेला आहात आणि पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली आणि आता सुद्धा आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत चर्चा केली. युतीच्या संदर्भात काही चर्चा झालीत का तुमच्यामध्ये? जालना जिल्हा हा वरिष्ठ नेत्यांचा जिल्हा आहे. अतिशय सिनियर नेते मंडळी दोन्ही पक्षाचे या ठिकाणी राहतात. निश्चितपणे सर्व नेते मंडळी एकत्र बसून कार्यकर्त्यांच्या भावना समजून त्या ठिकाणी उचित निर्णय घेतील. सुधीर मुनगंटीवार आता काही चर्चा झालेली आहे का तुमची? नाही, महायुतीला चांगल्यात चांगलं यश कसं मिळेल ह्या संदर्भात सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली. सुधीर मुनगंटीवार यांनी तुमच्या पक्षावरच खापर फोडलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? माझी शक्ती कमी केली असं ते म्हणताय. नाही, त्याच्यावरती सुधीर भाऊ अतिशय मोठे नेते आहेत. त्यांच्या भाष्यावरती मी भाष्य करणं योग्य होणार नाही, पण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळात महानगरपालिकेमध्ये जर का भावना असं वाटत असेल की त्यांची शक्ती कमी झाली तर निश्चितपणे शक्ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत वाढवू असं स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. पण त्यावरून आमदार आशिष जयस्वाल असं म्हणतायत की एकनाथ खडसेचा होत चाललाय का त्यांचा? नाही, हे आशिष भाऊंचं वैयक्तिक मत त्या ठिकाणी राहू शकतात. सुधीर भाऊ देखील पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात खुलासा केलेला आहे. जालन्यातील युतीबाबत खोतकर साहेबांनी काही मागणी केली का तुमच्याकडे? युती कधीपर्यंत होणार किंवा तुम्ही काही पुढाकार घेणार यासाठी? आदरणीय अर्जुन खोतकर साहेब हे आमचे सभागृहातले वरिष्ठ सदस्य आहेत. साहजिकच जालन्यामध्ये आल्यानंतर माझं काम आहे त्यांच्याकडे चहाला घेण्याकरता. त्यांची कुठली अशी मागणी नाही. या ठिकाणी आमचे भाजपचे देखील वरिष्ठ नेते त्या ठिकाणी राहतात. स्थानिक नेते मंडळी एकत्र बसतील आणि वरिष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेतील. ठाकरे बंधूंची उद्या युती होणार आहे, 12 वाजता घोषणा होणार आहे, संजय राऊतांनी ट्विट केलं. नाही, ठाकरे बंधू एकत्र बसले काही केलं तरी त्यांनी बघितलं आहे की आपला जनाधार त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. त्याच्यामुळे केविलवाना प्रयत्न दोन्ही बंधूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. हे निश्चित आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं, महानगरपालिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भाजप आणि महायुतीला यश मिळालं. पण तुम्ही म्हणताय की यश मिळालं, यावरून संजय राऊत असं म्हणतायत की निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट झाली. नाही, संजय राऊत हे प्रकाश झोतात राहण्याकरिता रोज काहीतरी वेगळं त्या ठिकाणी वक्तव्य करत असतात, परंतु जनतेमध्ये केलेल्या कामामुळे त्या ठिकाणी महायुती वेगळ्या मोठ्या प्रमाणात निवडून आलेली आहे. शहरातल्या कायदा व सुव्यवस्थेचा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे महिन्याला एक मुर्दा पडतोय. नाही, या संदर्भात मला काही पदाधिकाऱ्यांकडून तक्रारी मिळाल्या आहेत. त्या संदर्भात पोलीस प्रशासनाला सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. लवकरच आपल्याला ह्या ठिकाणी बरेच बदल दिसतील. हिंदी में बताइए. सुधारणा झालेली दिसतील. कायदा आणि सुव्यवस्थामध्ये सुधारणा झालेली असते. सर हिंदी में मान्य बताइए. करता सर, म्हणजे एवढे गंभीर परिस्थिती होते शहरामध्ये होते. नाही, काही घटना त्या ठिकाणी घडल्या, परंतु त्याच्यावर नक्की चौकशी होऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. हिंदी में बताइए. ठाकरे बंधु की कल युति होने की संभावना है, क्या लगता है आपको? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.